नमस्कार, मी स्वाती. तर आज आपण थालीपीठ करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बिना भाजणीचे थालीपीठ आहेत. अगदी कमी वेळामध्ये तयार होतात. चला बनवायला सुरुवात करू. त्यासाठी सर्वात प्रथम आपण एक पेस्ट तयार करणार आहोत. यामध्ये 4 हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर घेऊन हे मिक्सरला बारीक करायचं आहे. अशा प्रकारे ही पेस्ट रेडी झाली आहे. आता एक ताट घेऊ. ताटामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, एकाच वाटीने सर्व साहित्य घ्यायचं आहे. पाव वाटी बेसन आणि बेसनच्या निम्मे इथे घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. आता यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे ह्याला खूप छान चव येते. अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर देखील भरपूर प्रमाणात घेतली आहे. कांदा आणि कोथिंबीर थालीपीठमध्ये भरपूर घालायचं आहे, त्यामुळे थालीपीठची चव खूप छान लागते. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय करायचं आहे, 1 छोटी वाटी पोहे घ्यायचे आहेत. ते पाण्यामध्ये भिजवून ओलसर पोहे यामध्ये वापरायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे. आणखी एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहोत. गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. इथे पोळपाट घ्यायचं आहे आणि पोळपाटवरती कापड देखील घ्यायचं आहे. कापड किंवा रुमाल तुम्ही इथे काहीही वापरू शकता. पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. एकदम ओलसर असं हे कापड करून घ्यायचं आहे, त्यामुळे थालीपीठ कापडावरून व्यवस्थित निघतात. किंवा तुम्ही कापड जे आहे हे घट्ट पिळून घेऊ शकता आणि जेव्हा आपण थालीपीठ करणार आहोत ना, तेव्हा अशा प्रकारे त्याला पाणी भरपूर लावून घेऊ शकता. कणकेचा एक गोळा घेतला आहे. तो बरोबर कापडावरती सेंटरला ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने दाबून दाबून थालीपीठ तयार करायचं आहे. थालीपीठ तयार करत असताना मधला भाग बोटांच्या मदतीने प्रेस करून करून बाहेरच्या बाजूने अलगद दाबत यायचा आहे. म्हणजे मधला भाग पहिला प्रेस करायचा आणि नंतर साईडने अशा प्रकारे तळहाताने दाबून हे थालीपीठ बनवू शकता. साईडच्या कडा कुठे कट झाल्या असतील तर त्या देखील पाण्याचा हात लावून व्यवस्थित तुम्ही करू शकतात. आता हे थालीपीठ थापून तयार झालं आहे. याला 4 ते 5 छिद्रे करायचे आहेत. 1, 2 किंवा 4 तुम्हाला कितीही पाहिजेत तितके छिद्रे याला करू शकता. तवा गरम झाला आहे. तव्यावरती अगदी 5-6 थेंब तेल घालायचं आहे. त्याच्यावरती हे थालीपीठ घालायचं आहे. तुम्ही जर नवशिके असाल तर थालीपीठवरचं कापड काढताना अशा प्रकारे चारी बाजूने सेंटरला घ्यायचं आहे आणि अलगद उचलायचं आहे, त्यामुळे कापड व्यवस्थित साईडला होतं. याच्यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे. गॅस मध्यम ते मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे. आता मी याच्यावरती ताट झाकलं नाही. बिना ताट झाकता तुम्हाला हे थालीपीठ मी दाखवत आहे. परत आणखी दुसरं थालीपीठ करू ना, त्याच्यावरती ताट झाकून आपण ते पाहणार आहोत. एक साईड भाजली की दुसरी साईड पलटी करून घ्यायची आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने खमंग हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत. भाजताना अशा प्रकारे उलटण्याने तुम्ही प्रेस करून एकदम छान असे भाजून घेऊ शकता. आणि छान रंगावरती अशी ही थालीपीठ तयार झाले आहे. आता तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते. तव्यावरती अशा प्रकारे हळूवार थालीपीठ सोडायचं आहे आणि कापड काढायचं आहे. आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि ताट झाकून अर्ध्या मिनिटासाठी ठेवायचं आहे. आता ताट काढून पाहायचं आहे. वरची बाजू एकदम छान कोरडी झाली आहे आणि वरची बाजू शिजली देखील आहे. थोडंसं तेल घालायचं आहे. आता बाजू पलटी करून घेऊ. साईडच्या कडा व्यवस्थित निघत आहेत का ते पाहायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने थोडं थोडं तेल लावायचं आहे आणि खमंग छान रंगावरती असे हे भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बिना भाजणीचे अगदी इन्स्टंट पटकन होणारे एकदम चविष्ट असे हे थालीपीठ तयार झाले आहेत.
आता जितकं मी पीठ मळवतं त्याच्यामध्ये अशा मोठ्या आकाराचे 6 थालीपीठ तयार झाले आहेत. आता बाहेर जेव्हाही आपण थालीपीठ खातो तेव्हा थालीपीठबरोबर दही आणि खरडा देतात. तर तशाच प्रमाणे आपणही ते वाटीमध्ये दही घेतलं आहे आणि खरडा घेतला आहे. दहीवरती थोडंसं धने जिरे पावडर टाकायचं आहे, त्यामुळे दही चवीला खूप छान लागतं. संध्याकाळी कधी स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल, चपाती भाजी किंवा भाकरी भाजी, तर अशा वेळेस तुम्ही पटकन हे थालीपीठ बनवू शकता. त्याचबरोबर सकाळी हेल्दी नाश्त्याचा देखील हा प्रकार होऊ शकतो. यामध्ये फक्त तुम्हाला पाहिजेत तेवढ्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता आणि अतिशय हेल्दी हे थालीपीठ बनवू शकता. रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि अशा प्रकारे बिना भाजणीचे टेस्टला बेस्ट असे हे थालीपीठ तयार झाले आहेत. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि करून बघितलात मला कमेंट करून नक्कीच सांगा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.